नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या हक्काचं चॅनल फन फिल्मी मराठीमध्ये. आज आपण बोलूया नेटफ्लिक्सची एक क्राईम डॉक्युमेंटरी इंडियन प्रिडेटर मर्डर इन द कोर्टरूमबद्दल. पहिलं बोलूया स्टोरीबद्दल. ही डॉक्युमेंटरी नागपूरच्या कुख्यात गुंड अक्कू यादव याच्यावर आधारित आहे. नागपूरमधील कस्तुरबा वस्तीत अक्कू यादवचा दबदबा होता. तो तेथील महिलांवर अत्याचार करायचा. त्याच्यावर खूप साऱ्या महिलांवर बलात्कार करण्याचा आरोप होता. त्याची दहशत इतकी असायची की मुली संध्याकाळनंतर घराबाहेर पडत नसत. त्याने त्याच्या मित्राचा तसेच आशा भगत, जिला तो थोडा घाबरायचा, त्या दोघांचीही हत्या त्याने केली होती. तो जेलमध्ये गेला, तिथून सुटून तो परत आला, पण त्याचे अत्याचार काही थांबले नाहीत. तर ह्या सगळ्या रागाचा उद्रेक होऊन 13 ऑगस्ट 2004 रोजी कस्तुरबा नगरमधील 200 महिला भर कोर्टात त्याची हत्या करतात. तर हे प्रकरण काय होतं हे सगळं सविस्तर बघायचं असेल तर तुम्हाला ही डॉक्युमेंटरी बघावी लागेल. मर्डर इन अ कोर्टरूम ही डॉक्युमेंटरी इंडियन प्रिडेटर सिरीजमधली सगळ्यात वेलमेड डॉक्युमेंटरी आहे असं आपण बोलू शकतो. या डॉक्युमेंटरीमध्ये अक्कू यादवचे किळसवाणे प्रकार यांबद्दल तर सांगितलं आहेच, पण त्याची दहशत आपण त्या वस्तीमधील खऱ्या महिलांमार्फत ऐकतो आणि हे सगळं ड्रामाटाईज केलं आहे असं सुद्धा वाटत नाही. त्या स्त्रिया जेव्हा अक्कू यादवबद्दल सांगत असतात तेव्हा खरंच आपल्याला वाटतं की अक्कू यादव किती नीच प्रवृत्तीचा माणूस होता आणि त्याची जाणीव आपल्याला होते. त्या वस्तीतील सगळ्या स्त्रियांनी किती हाल भोगले होते याचं चित्रण आपल्याला या डॉक्युमेंटरीमध्ये बघायला मिळतं. या डॉक्युमेंटरीचा खरेपणा हा या डॉक्युमेंटरीचा प्लस पॉईंट ठरतो. याचं दिग्दर्शन उमेश कुलकर्णी यांनी केलं आहे आणि त्यांच्या दिग्दर्शनाची छाप आपल्याला डॉक्युमेंटरी बघताना दिसून येते. डॉक्युमेंटरीमधील खूप सारे सीन्स आपल्याला विचलित करू शकतात. काही सीन्स तर एखाद्या सिनेमाप्रमाणे दिग्दर्शित केले आहेत, जसे की अक्कू यादवचं पळून जाणं, नाल्यातून लोकांचं चालणे, त्यानंतर कोर्टरूमच्या आसपासची तणावयुक्त परिस्थिती तयार करणे. हे सगळे बघताना अंगावर काटे येतात. तरी डॉक्युमेंटरी एकदा जरूर बघितली पाहिजे. काय चांगलं किंवा काय वाईट ते पण आपण ठरवू शकतो. अजूनही झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या कित्येक लोकांना तेथील गावगुंडांचा, जे स्वतःला त्या एरियामधील डॉन समजतात, त्यांचा त्रास होत असतो. ती परिस्थिती अचूक या डॉक्युमेंटरीमधून दाखवली आहे. कित्येक झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या मुलींना त्या गुंडांपासून सुद्धा सावध राहावं लागतं आणि हे प्रकार आजही मोठ्या शहरातल्या वस्तीमध्ये होत असतील आणि ते सगळं चित्रण आपल्याला या डॉक्युमेंटरीमधून बघायला मिळतं. तर या भागात इतकंच. भेटू पुढच्या भागात. तोपर्यंत चॅनलवरचे अन्य व्हिडिओज नक्की बघा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.